नमस्कार, प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी तुम्हाला आज ना मुलांच्या टिफिनसाठी ना काकडीचे थालीपीठ बनवून दाखवणार आहे साध्या पद्धतीत। हे बघा, हे दोन काकड्या घेतलेले आहेत मी। आता हे ना मी सोलून घेते आणि नंतर किसून घेते, हे तुम्हाला दाखवते मी आता। हे बघा, हे असे सोलून घ्यायचे काकडीचे सालावरची। हे बघा, सोलून घ्यायचे आणि आपल्या लहान मुलांच्या टिफिनसाठी ना मस्त पौष्टिक थालीपीठ बनतात याचे। तुम्ही असे करून बघा आणि मुलांच्या टिफिनसाठी पण द्या, तुम्ही पण खा, मस्त एक नंबर होतात बघा। आता मी अशा पद्धतीने सगळी सोलून घेते काकड्या। हे बघा, काकडी सोलून घेतलेली आहे। आता मी किसून घेते अशी बारीक किसायची, आपल्याला थालीपीठ बनवायचे आहेत ना म्हणून बारीक किसून घ्यायची। आणि एक नंबर थालीपीठ बनतात। तुमच्या मुलांच्या डब्याला द्या, तुम्ही ना चटणी बरोबर द्या किंवा सॉस बरोबर द्या, टोमॅटो सॉस बरोबर द्या, एक नंबर आहे आणि पौष्टिक आहे लहान मुलांसाठी। ही बघा, काकडी किसून घेतलेली आहे मी, बारीक बघा किसून घेतलेली आहे। आणि ह्याचं पाणी आहे ना हे काढून नाही टाकायचं, कारण ह्याच्यातलं पाणी काढल्यानंतर पौष्टिक काही राहत नाही, म्हणून हे पाणी ना ह्याच्यामध्येच मला पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणून हे पाणी काढून नाही घ्यायचं। चला मग आता आपण याची मसाला थोडासा मसाला करायचा आहे ना, तो मी दाखवते कसा करायचा तो। हे बघा, हे मिरच्या घेतलेल्या आहेत मी, 4-5 मिरच्या घेतल्या, जिरं घेतलं 1 मोठा चमचा आणि लसूण घेतलेली आहे। आणि ही बघा, ही गावठी लसूण आहे, गावरान लसूण घेतली आहे मी। ते मी ना वाटून घेते। हे बघा, जिरं पण टाकायचं। हे बघा, कोथिंबीर घेतलेली आहे मी। आता मी हे वाटून घेते, जास्त बारीक नाही वाटणार, असं थोडंसं जाडसर वाटेल मी। हे बघा, वाटून घेतलेलं आहे मी, जास्त बारीक नाही घेतलेलं आहे। आता हे वाटून घेतलेलं वाटण आहे ना, हे बघा मी हे काकडीमध्ये टाकते, सगळं घेणार आहे मी, कारण मी प्रमाणात घेतलेलं आहे ना म्हणून। हे बघा, आता हे केलेलं वाटण ना ही काकडीमध्ये टाकलेलं आहे। आणि मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 मोठी वाटी, आणि बेसन पीठ घेतलं आहे बघा अर्धी वाटी। जर तुमच्याकडे ज्वारीचे पीठ असेल तर तुम्ही ज्वारीचे पीठ सुद्धा घालू शकता, मी तांदळाचे पीठ घालणार आहे। आणि तांदळाचे पीठ जरा जास्त घालायचं, मग कुरकुरीत होतात। ज्याला कोणाला कुरकुरीत नको असतील ना तर त्याने गव्हाचे पीठ जास्त घाला। मी तांदळाचे पीठ घातलेलं आहे 1 वाटी, याच्यात थोडंसं काढून ठेवलेलं आहे। आणि हा बघा, हा कांदा घेतलेला आहे मी चिरून। हे बघा, सफेद तीळ टाकते थोडे। आणि हे बघा, मालवणी मसाला आणि हळद आहे, अर्धा चमचा घेतलेली आहे, कारण आपण मिरची टाकलेली आहे ना म्हणून। आणि हा बघा, मालवणी मसाला जर कोणाला पाहिजे असेल तर खाली नंबर दिलेले आहे, तिथे ऑर्डर करा। आणि चवीनुसार मी मीठ टाकते। तुम्ही अशी थालीपीठ करून बघा आणि कमेंट करा। हे बघा, आता मी त्यामध्ये कोथिंबीर टाकते, मीठ टाकलेले चवीनुसार, आता कोथिंबीर टाकते। अशा पद्धतीने तुम्ही घरी बनवा, मस्त होतं थालीपीठ। आणि याच्यामध्ये काही पाणी घालायची गरज नाही, कारण काकडीला ना पाणी आधीच सुटलेलं असतो ना म्हणून। जर तुम्हाला पीठ जास्त प्रमाणात असेल तर पाणी घालायचं असेल तर तुम्ही थोडंसं घालू शकता, पण शक्यतो पाणी नाही लागत याला। हे बघा, हे बघा, याच्यामध्ये मी ना थोडंसं तेल टाकते आणि परत थोडं मळून घेते। हे बघा, एवढ्या प्रमाणात असं ना मळून घ्यायचं, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही करायचं, आपल्याला थालीपीठ बनवायचे आहेत ना म्हणून। बघा किती पीठ झालेलं आहे, आता याचे भरपूर थालीपीठ होते। हे बघा, हा कपडा घेतला आहे मी कॉटनचा, आता याला मी थोडंसं पाणी लावून घेते, कारण आपलं थालीपीठ चिकटवायला नाही पाहिजे ना म्हणून। हे बघा, असं पाणी लावून घ्यायचं आणि मग थालीपीठ थापायचं। तुम्हाला ज्या आकाराची पाहिजे ना तेवढी तुम्ही थापू शकता, पण तुम्ही ना छोटेच थापा, लहान मुलांना ना छोटे थालीपीठ आवडतात, म्हणून तुम्ही अशी छोटे थापून घ्या, बघा किती छान वाटतात। आणि तुम्ही ना बारीक जर करून घेतला ना, काकडी वगैरे व्यवस्थित बारीक केली ना, मग मस्त थालीपीठ होतात, मग फाटणार नाही थालीपीठ। हे बघा, एवढ्या आकाराचे मी करून घेते। हे बघा, असे आपण होल पाडून घेऊया, कारण चांगले होतील ते कुरकुरीत। थोडेसे तीळ टाकूया।
बघा मी भिडलं ठेवलेलं आहे याच्यावर. आता याच्यात तेल घालते मी. भिड्याला काही तेल जास्त लागणार नाही. आता मी थालीपीठ टाकते. बघा असं पाणी लावायचं. आता निघून येईल पटकन. बघा किती छान आले बघा. असे छोटे छोटे तुम्ही थालीपीठ बनवा, मोठे बनवा, तुमच्या मुलांना द्या टिफिनला, तुम्ही खा. आता मी थोडंसं याच्यावर जास्त तेलकट नाही होत आणि मस्त होतात कुरकुरीत. परतून घेते. छोटे तुम्ही केले ना मग परतायला पण मस्त होतात. बघा किती छान कलर आलेले आहे बघा. आणि तांदळाचे पीठ टाकल्यावर ना कुरकुरीत होतात मस्त. हे बघा दोन्ही साईडनी चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं आहे बघा मस्त. किंवा तुम्हाला जर मोठ्या आकाराचे पाहिजे असतील ना तर तुम्ही मोठी पण करू शकता. पण तुम्ही अशी करा आणि कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी ना सबस्क्राईब नाही केलं ना त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आपलं चॅनल पुढे जायला पाहिजे ना, म्हणून तुम्ही सपोर्ट करा. कारण माझी शॉर्ट व्हिडिओ बघा ना किती चालते. तसे म्हणजे हे रेसिपी पण चालायला पाहिजे ना. हे बघा थालीपीठ झालेलं आहे. आता मी काढून घेते. हे बघा किती छान झालेलं आहे बघा. अशा पद्धतीने सगळे करून घेते मी. हे बघा मंडळी काकडीचे थालीपीठ तयार झालेले आहेत. आणि बाहेर पाऊस पण बघा किती पडतोय. पावसाचा पण तुम्हाला आवाज येत असेल. भरपूर पाऊस आहे आज आमच्याकडे. आणि ही जर थालीपीठ तुम्हाला आवडली ना तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला मग बाय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा.